थांबा थांबा मित्रांनो, एक अब्जाधीश बाप, त्याची नटलेली विषारी बायको आणि 5 लाख रुपयांची रक्ताने माखलेली सुपारी. पण जेव्हा हायवेवर त्या निष्पाप मुलाचा काळ समोर उभा होता, तेव्हा एका गुपिताने साक्षात यमराजालाही मागे हटायला कसं लावलं. रात्रीचे ठीक 1:45 वाजले होते. संपूर्ण शहरावर काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि जहागीरदार पॅलेसच्या त्या आलिशान कॅबिनमध्ये साक्षात सैतानाने थैमान घातले होते. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता आणि त्या प्रकाशात एक बापाचा चेहरा चमकत होता. तो चेहरा सामान्य नव्हता. तो चेहरा होता एक अशा करोडपती बापाचा, ज्याने अवघ्या 7 वर्षाच्या आपल्या पोटच्या निष्पाप मुलाला संपवण्यासाठी स्वतःच्या हाताने सुपारी लिहून दिली होती. त्या पिवळ्या पाकिटवर लाल रक्तात सारख्या अक्षरात लिहिले होते, सुपारी. समोर उभा असलेला विश्वासू नोकर राघू ते पाकिट हातात घेताना थरथरत होता. बापाच्या ओठांतून शब्द बाहेर पडले, रघु, उद्याची सकाळ या आर्यांनी पाहिली नाही पाहिजे. त्याचा असा अपघात कर की त्याचा देह ओळखताही आला नाही पाहिजे. पण मित्रांनो, म्हणतात ना, माणूस कितीही मोठा असला तरी कर्माचा न्याय त्याच्यापेक्षा 1000 पटीने मोठा असतो. राघू त्या 7 वर्षाच्या आर्यनला घेऊन गाडीत बसला. कार हायवेच्या दिशेने निघाली. यशवंतराव आपल्या कॅबिनमध्ये बसून आनंदाने सिगरेट ओढत होते. त्यांना वाटले की आता संपूर्ण संपत्ती त्यांची झाली. पण नेमका त्याच क्षणी यशवंतरावांच्या टेबलावर ठेवलेल्या त्या महागड्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक असा नंबर चमकत होता, जो पाहून यशवंतरावांच्या हातातील सिगरेट खाली पडले. त्यांचा हात कापत होता. त्यांनी फोन कानाला लावला आणि समोरून आलेल्या फक्त एका मिनिटाच्या फोन कॉलने एका अशा रहस्यमयी सत्याचा खुलासा केला, ज्याने त्या करोडपती बापाचे पायाखालची जमीन नाही तर संपूर्ण आयुष्य एका सेकंदात राख करून टाकले. तो फोन ऐकताच यशवंतराव वेड्यासारखे स्वतःचे डोके जमिनीवर आपटू लागले आणि रक्ताच्या थोराळ्यात ओरडले, मी काय केलं? मी माझ्याच हाताने स्वतःचा सर्वनाश केला. असा कोणता राज त्या फोन कॉलने उघड केला होता? त्या रात्री आर्यनसोबत हायवेवर काय घडले आणि त्या नोकराने शेवटी कोणता अंगावर काटा आणणारा खेळ खेळला? मित्रांनो, आजची ही कथा केवळ एक थ्रिलर नाही, तर तुमच्या आत्म्याला हादरून टाकणारी एक सत्य घटना आहे. जर आज तुम्ही या व्हिडिओचा एकही सेकंद मिस केला तर तुम्ही यूट्यूबच्या इतिहासातील सर्वात मोठा सस्पेन्स मिस कराल. श्वास रोखून धरा, हेडफोन लावा आणि ऐका या भयानक कर्माचा खेळ. शहराच्या अगदी मध्यभागी, जिथे सर्वसामान्य लोकांची पोचही नसते, तिथे एक अथांग 50 एकरात पसरलेला एक महाल होता. त्याला लोक म्हणायचे जहागीरदार पॅलेस. या पॅलेसचे मालक होते यशवंतराव जहागीरदार. यशवंतराव म्हणजे बिझनेस जगातील एक असं नाव, ज्याच्या एका इशाऱ्यावर कोट्यावधी रुपयांची उलाढाल व्हायची. त्यांच्या गॅरेजमध्ये जगातील सर्वात महागड्या गाड्या उभ्या असायच्या. देशात आणि परदेशात त्यांचे मोठे हॉटेल्स आणि कंपन्या होत्या. यशवंतराव दिसायला अत्यंत करारी, राजबिंडे आणि शिस्तीचे होते. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक खूप मोठी शोकांतिका घडली होती. त्यांची पहिली पत्नी सुलक्षणा, जी अत्यंत सात्विक आणि प्रेमळ स्त्री होती, तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव ठेवण्यात आले आर्यन. आर्यन दिसायला अगदी त्याच्या आईसारखा निष्पाप, गोड आणि मोठ्या डोळ्यांचा होता. पण सुलक्षणा आर्यन अवघा 2 वर्षाचा असतानाच एका गूढ आजाराने मरण पावली. पत्नीच्या जाण्याने यशवंतराव आतून पूर्णपणे तुटले होते. ते दिवस रात्र फक्त पैशाच्या मागे धावू लागले, जेणेकरून त्यांना आपल्या मनातील दुःख विसरता येईल. पण या अथांग श्रीमंतीच्या मागे एक शापही लपलेला होता. यशवंतरावांकडे सगळं काही होतं, पण त्यांच्याकडे आर्यनला देण्यासाठी वेळ नव्हता. तो लहानगा मुलगा त्या अवडव्या महलात एका नोकराच्या म्हणजेच राघूच्या भरोश्यावर मोठा होत होता. राघू हा जहागीरदारात घराण्यात गेल्या 20 वर्षापासून काम करत होता. तो यशवंतरावांचा नोकर कमी आणि सावली जास्त होता. यशवंतरावांच्या प्रत्येक गुप्त गोष्टी राघूला माहीत असायच्या. तो आर्यनला आपल्या पोटच्या मुलासारखा जपायचा. यशवंतरावांना वाटत होतं की पैसे कमावले म्हणजे सगळं सुख मिळालं. पण त्यांना काही माहीत होतं की ज्या श्रीमंतीचा त्यांना एवढा माज होता, ती श्रीमंती एका विषारी नागिनीला
त्यांच्या आयुष्यात खेचून आणणार होती. सुलक्षणाच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी यशवंतरावांच्या आयुष्यात कामी या नावाच्या एका अत्यंत रूपवान पण कमालीच्या चलाख स्त्रीचा प्रवेश झाला. कामिया ही यशवंतरावांच्या एका आंतरराष्ट्रीय बिझनेस डील दरम्यान त्यांना भेटली होती. तिचे सौंदर्य आणि तिचे गोड बोलणे पाहून यशवंतराव तिच्या प्रेमात आंधळे झाले. त्यांनी समाजाची पर्वा न करता कामियाशी दुसरे लग्न केले आणि तिला जहागीरदार पॅलेसची नवीन मालकीण बनवून आणले. कामिया जेव्हा त्या महालात आली तेव्हा तिचे डोळे तिथली श्रीमंती, सोन्या चांदीची नक्षी आणि अथांग पैसा पाहून फिरले होते. तिच्या मनात पहिल्याच दिवशी एक विचार पक्का झाला, हा सगळा पैसा, हा महाल, हा बिझनेस फक्त आणि फक्त माझाच झाला पाहिजे. यावर दुसरा कोणाचाही अधिकार असता कामा नये. पण या संपत्तीच्या मार्गात सर्वात मोठा दगड होता तो म्हणजे निष्पाप लहानगा आर्यन. कायद्यानुसार आणि यशवंतरावांच्या मृत्यूपत्रानुसार पहिल्या पत्नीचा मुलगा म्हणजेच आर्यन हाच या संपूर्ण अब्जावधीच्या साम्राज्याचा एकमेव खरा वारसदार होता. जर आर्यन जिवंत राहिला तर कामियाला भविष्यात काहीच मिळणार नव्हते. कामियाने अत्यंत सावधगिरीने आपला खेळ सुरू केला. तिने थेट आर्यनवर अत्याचार करायला सुरुवात केली नाही, कारण तिला माहित होते की जर यशवंतरावांना संशय आला तर गेम उलटेल. तिने यशवंतरावांचे कान भरायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळी जेव्हा यशवंतराव थकलेले असायचे तेव्हा कामिया त्यांच्या जवळ बसून हळूच म्हणायची, यशवंतराव, मला आर्यनची खूप काळजी वाटते. आजकाल तो माझ्याशी खूप विचित्र वागतो. मला असं वाटतं की तो त्याच्या आईच्या मृत्यूसाठी मला जबाबदार धरतोय. आज तो घरात चाकू घेऊन फिरत होता. मला भीती वाटते उद्या हा मुलगा मोठा झाला की आपल्या जीवावर उठेल आणि कायदेशीररित्या तो तुमची सगळी संपत्ती माझ्याकडून हिसकावून घेईल. आपण आपल्या स्वतःच्या भविष्याचा विचार करायला नको का? सुरुवातीला यशवंतरावांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा रोज रोज एकाच गोष्टीचा विष कानात ओतले जाते तेव्हा चांगला माणूसही सैतान बनतो. कामियाने यशवंतरावांच्या मनात आर्यनबद्दल संशयाचे आणि तिरस्काराचे असे बीज पेरले की यशवंतरावांना स्वतःचा मुलगा आर्यन हा आपला वंश न वाटता आपल्या संपत्तीचा आणि आयुष्याचा शत्रू वाटू लागला. ते आर्यनकडे पाहणेही टाळू लागले. कामियाच्या प्रेमाने आणि श्रीमंतीच्या नशेत आंधळा झालेला हा करोडपती बाप आता स्वतःच्या मुलाचा काटा काढण्याचा विचार करू लागला होता. आणि अखेर ती भयंकर रात्र उजाडली. कामियाने ठरवल्याप्रमाणे ती एका बिझनेस ट्रिपचे निमित्त करून 2 दिवसासाठी दिल्लीला निघून गेली, जेणेकरून जेव्हा हे कृत्य घडेल तेव्हा तिच्यावर कोणीही संशय घेणार नाही. महलात फक्त यशवंतराव, लहानगा आर्यन आणि नोकर राघव होता. रात्रीचे ठीक 12 वाजले होते. संपूर्ण महालात भयान शांतता होती. केवळ बाहेरच्या झाडांवरून घुबडांचा ओरडण्याचा आवाज येत होता. यशवंतराव आपल्या वैयक्तिक कॅबिनमध्ये एका मोठ्या लेदरच्या खुर्चीवर बसले होते. त्यांच्या हातात महागडी दारूचा पेला होता आणि ते सतत कोणाशी तरी फोनवर बोलत होते. त्यांनी बेल वाजवून राघूला कॅबिनमध्ये बोलावले. राघू कॅबिनचा दरवाजा उघडून आत आला. खोलीत फक्त एक टेबल लॅम्पचा पिवळा प्रकाश होता, ज्यामुळे यशवंतरावांचा अर्धा चेहरा अंधारात आणि अर्धा प्रकाशात दिसत होता, जो अत्यंत क्रूर वाटत होता. यशवंतरावांनी फोन खाली ठेवला आणि कपाटातून एका पिवळ्या रंगाचे जड पाकिट काढले. त्यांनी ते पाकिट टेबलावर ठेवले. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते, सुपारी. राघूने त्या पाकिटाकडे पाहिले आणि त्याचे पाय थरथरले. तो म्हणाला, मालक, हे काय आहे? यशवंतरावांनी सिगारेटचा एक मोठा धूर हवेत सोडला आणि अत्यंत थंड आवाजात, भावनाहीन आवाजात म्हणाले, राघू, तू या घरात गेली 20 वर्ष काम करतोयस. तुझा पगार, तुझ्या कुटुंबाचा खर्च सगळं मी बघतोय. आज तुला माझ्यासाठी एक सर्वात महत्वाचं काम करायचं आहे. हे पाकिट घे. यात 5 लाख रुपये कॅश आहे. काम झाल्यावर तुला अजून 10 लाख रुपये मिळतील. राघूने कापत्या हाताने ते पाकिट हातात घेतले आणि विचारले, मालक, मला कोणाला संपवायचे आहे? कोणाची सुपारी आहे ही? यशवंतरावांचे डोळे क्रूरतेने लाल झाले. ते म्हणाले, आर्यनची. राघूच्या हातातील ते पाकिट जमिनीवर पडणार होते, पण त्याने ते कसेबसे सावरले. त्याच्या डोळ्यासमोर तो 7 वर्षाचा आर्यन आला.
ज्याला त्याने आपल्या हातावर खेळवले होते. राघू रडकुंडीला येऊन म्हणाला, मालक, हे काय बोलतायस तुम्ही? आर्यन, बाबा तर ते तुमचे स्वतःचे रक्त आहेत. लहान मूल आहे ते, त्याने काय गुन्हा केलाय? यशवंतराव ओरडले. चूप, मला शिकवू नकोस. तो मुलगा माझ्या संपत्तीचा शत्रू आहे. कामियाने मला त्याचे सगळे रिपोर्ट दिले आहेत. तो मोठा होऊन मलाच उद्ध्वस्त करणार आहे. मला माझ्या मार्गातील हा काटा आत्ताच्या आत्ता साफ हवा आहे. उद्या सकाळी आर्यन जेव्हा शाळेत जाण्यासाठी गाडीत बसेल, तेव्हा गाडी थेट हायवेवर गेली पाहिजे. हायवेवर मागून येणाऱ्या ट्रक सोबत त्याचा असा भीषण अपघात झाला पाहिजे की कोणालाही संशय येणार नाही. हा माझा अंतिम आदेश आहे राघू. जर तू हे केलं नाहीस तर उद्या सकाळी तुझा देह या महालाबाहेर पडेल. राघूने यशवंतरावांच्या डोळ्यात पाहिले. तिथला बाप मरून संपूर्ण सैतान जागा झाला होता. राघूने हळूच ते पाकिट आपल्या खिशात ठेवले, मान झुकवली आणि तो कॅबिन बाहेर पडला. खोलीत बसून यशवंतरावांनी सुटकेचा श्वास घेतला आणि पुन्हा सिगरेट ओढायला सुरुवात केली. त्यांना वाटले की आता त्यांच्या मार्गातील शेवटचा अडसर दूर होणार. रात्रीचे 1:30 वाजले होते. राघूने लहानग्या आर्यनला झोपेतून उठवले. आर्यन आपले डोळे चोळत म्हणाला, राघू काका, आपण रात्री कुठे चाललोय? बाबा कुठे आहेत? राघूच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो म्हणाला, बाबांनी तुम्हाला एका ट्रिपला पाठवले आहे. आर्यन बाबा, चला गाडीत बसा. आर्यन निरागसपणे गाडीच्या मागच्या सीटावर बसला आणि झोपी गेला. राघूने गाडी सुरू केली आणि जहागीरदार पॅलेसच्या महादरवाजाबाहेर कार हायवेच्या दिशेने सुसाट धावू लागली. तिकडे कॅबिन मध्ये यशवंतराव घड्याळाकडे पाहत होते. 1:45 वाजले होते. कार आता हायवेवर पोहोचली असणार आणि राघूने आपल्या बेत पूर्ण केला असणार असा विचार करून यशवंतराव स्वतःशीच हसले. पण अगदी त्याच सेकंदाला टेबलावर ठेवलेल्या यशवंतरावांच्या त्या खास वैयक्तिक फोनची रिंग वाजली. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. यशवंतराव दचकले. या रात्रीच्या वेळी कोण फोन करेल? त्यांनी स्क्रीनवर पाहिले. तो नंबर एका आंतरराष्ट्रीय फॅमिली डॉक्टरचा होता, जे यशवंतरावांच्या पहिल्या पत्नीचे आणि त्यांच्या घराण्याचे सर्वात जुने डॉक्टर होते. यशवंतरावांनी फोन उचलला. हॅलो डॉक्टर. यावेळी फोन समोरून डॉक्टरांचा आवाज सामान्य नव्हता. त्यांचा आवाज प्रचंड थरथरत होता, घाबरलेला होता आणि त्यांचा रडण्याचा आवाज येत होता. डॉक्टर ओरडले, यशवंतराव थांबवा. जर तुम्ही आर्यनला काही करायचा विचार करत असाल तर आत्ताच थांबवा. खूप मोठा अनर्थ झालाय. मला आत्ताच तुमच्या दुसऱ्या पत्नीचा कामियाचे काही गुप्त वैद्यकीय रिपोर्ट्स आणि लॅबचे पुरावे सापडले आहेत. यशवंतराव, ज्या DNA रिपोर्टच्या आधारे कामियाने तुम्हाला सांगितले होते की आर्यन हा तुमचा मुलगा नाही, तो रिपोर्ट 100% बनावट होता. आर्यन हा तुमचा स्वतःचा एकुलता एक खरा रक्त वारस आहे. आणि दुसरी सर्वात भयंकर गोष्ट, कामियाने तुम्हाला गेल्या 6 महिन्यापासून जे औषध दिलंय ते विटामिन नाही तर स्लो पॉइझन आहे. तुमच्या शरीरातील अवयव निकामी होत आले आहेत आणि तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त पुढचे 2च महिने उरले आहेत. कामिया तुम्हाला मारून आर्यनला अनाथ आश्रमात फेकून संपूर्ण अब्जावधीची संपत्ती तिच्या प्रियकराच्या नावावर करून परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे. कामिया आता दिल्लीला नाही तर तुमच्याच एका जुन्या फार्म हाऊसवर तिच्या प्रियकरासोबत बसून आर्यनच्या मृत्यूची वाट बघत आहे. यशवंतराव, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या खऱ्या मुलाला बळी देताय. वाचवा त्याला. हे ऐकताच यशवंतरावांच्या हातातून फोन लादीवर पडला आणि त्याचे तुकडे झाले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या मुलाला ते परका समजून मारायला निघाले होते, तोच त्याचा एकमेव जिवंत अंश होता. आणि ज्या पत्नीसाठी त्यांनी हे केलं, तिनेच त्याच्या मृत्यूचे वॉरंट काढले होते. यशवंतराव वेड्यासारखे ओरडले, आर्यन, माझ्या बाळा. ते धावतच बंगल्याबाहेर आले आणि कारची चावी घेऊन ते हायवेच्या दिशेने सुसाट वेगाने गाडी पळवू लागले. पण राघूची गाडी आधीच खूप पुढे निघून गेली होती. त्या काळोख्या रात्री हायवेवर काही घडले. यशवंतराव आर्यनला वाचवू शकले का, की राघूने आधीच त्याचा खेळ संपवला होता आणि कामियाच्या त्या फार्म हाऊसवर साक्षात कोणता महाचमत्कार घडणार होता? रात्रीचे ठीक 2 वाजायला आले होते.
वादळ अधिकच गडद झाले होते आणि हायवेवर जहागीरदारांची आलिशान मर्सिडीज कार ताशी 140च्या वेगाने धावत होती. गाडीच्या स्टिअरिंगवर यशवंतरावांचे हात थरथरत होते. त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ज्या बापाने काही मिनिटांपूर्वी स्वतःच्या हाताने आपल्या पोटच्या पोराची सुपारी दिली होती, तोच बाप आता साक्षात काळाशी स्पर्धा करत होता. डॉक्टरांचे ते शब्द यशवंतरावांच्या कानात सतत घुमत होते. यशवंतराव आर्यन तुमचाच मुलगा आहे. कामिया तुम्हाला स्लो पॉइझन देत आहे. तुमच्याकडे फक्त 2 महिने उरले आहेत. यशवंतराव गाडी चालवता चालवता वेड्यासारखे राघूच्या नंबरवर फोन लावत होते. पण हायवेवर नेटवर्क नसल्यामुळे फोन सतत नॉट रिचेबल लागत होता. यशवंतरावांनी जोरात कारच्या स्टिअरिंगवर हात मारला. राघू, फोन उचल. माझ्या बाळाला काही करू नकोस. मी पापी आहे. मला शिक्षा दे. पण माझ्या निष्पाप आर्यनला सोडून दे. हायवेवर दूरपर्यंत फक्त अंधार होता. अधूनमधून येणाऱ्या विजांच्या प्रकाशात रस्ता दिसत होता. यशवंतरावांना माहित होते की राघूच्या गाडीचा अपघात करण्यासाठी त्यांनीच एका मोठ्या ट्रकला आधीच पैसे देऊन ठेवले होते. तो ट्रक हायवेवरील कळंब घाटात राघूच्या गाडीचा वाट पाहत उभा असणार होता. जर राघूची गाडी तिथे पोहोचली तर साक्षात यमराजही आर्यनला वाचू शकणार नव्हता. यशवंतरावांनी गॅस पॅडल अजून जोरात दाबले. गाडी हवेत उडल्यासारखी धावू लागली. पण त्यांना माहीत नव्हते की कर्माचा फास त्यांच्या गळ्याभोवती आधीच आवळला गेला होता. तिकडे कळंब घाटाच्या अगदी जवळ राघूची गाडी पोहोचली होती. मागच्या सीटवर लहानगा आर्यन गोड झोपेत होता. त्याला जगाच्या कोणत्याही कपट कारस्थानाची जाणीव नव्हती. राघूच्या मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती. त्याच्या खिशात ते 5 लाख रुपयांची सुपारीचं पाकिट होतं. यशवंतरावांनी त्याला सांगितले होते की आर्यनचा अपघात कर, पण राघूचे मन त्याला खात होते. तो आरशातून मागच्या सीटवर झोपलेल्या आर्यनकडे पाहत होता. तो स्वतःशीच म्हणाला, मालक पैशाने आंधळे झाले असतील, पण मी या लेकराचा माझ्या हाताने कसं मारू? याच्या आईने सुलक्षणा काकूंनी मरताना माझ्याकडून वचन घेतलं होतं की आर्यनला जप. आज मी जहागीरदारांचे अन्न खाऊन त्यांच्याच वंशाचा गळा कसा घोटू? नाही, मी आर्यनला मारणार नाही. मी याला घेऊन शहराबाहेर माझ्या गावी पळून जाईल. मालकाला वाटेल अपघात झाला. राघवने गाडीचा वेग वाढवला आणि तो घाटातून बाहेर पडणार तितक्यात मागून एक प्रचंड मोठा 10 चाकांचा हायवे ट्रक हेडलाईट्स फुल करून राघूच्या गाडीच्या अगदी मागे आला. तो ट्रक दुसरा तिसरा कोणी नसून यशवंतरावांनी ज्या ट्रकला सुपारी दिली होती तोच होता. ट्रक ड्रायव्हर दारूच्या नशेत होता आणि त्याला फक्त गाडी उडवायची होती. ट्रकने राघूच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. धाडकन गाडी हायवेवर फिरली. आर्यन झोपेतून दचकून उठला आणि रडायला लागला. राघू काका, काय झालं? राघूने स्टिअरिंगवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो ट्रक पुन्हा एकदा गाडीला धडक देण्यासाठी वेगाने पुढे आला. राघू ओरडला, आर्यन बाबा, खाली वाका, घट्ट पकडून ठेवा. नेमक्या त्याच क्षणी यशवंतरावांनी मर्सिडीज कार तिथून घाटात आली. समोरचे दृश्य पाहून यशवंतरावांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी पाहिले की तो भयानक ट्रक राघूच्या गाडीला दरीत ढकलण्याच्या तयारीत आहे. यशवंतरावांनी 1 सेकंदाचाही विचार केला नाही. त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या गाडीचा गिअर बदलला आणि आपली करोडची मर्सिडीज कार थेट त्या ट्रकच्या आणि राघूच्या गाडीच्या मध्ये आणून उभी केली. प्रचंड मोठा आवाज झाला. कडाड धाड. या 10 चाकांच्या ट्रकने यशवंतरावांच्या गाडीचे थेट भीषण धडक दिली. यशवंतरावांची गाडी रस्त्यावरून 3-4 वेळा उलटली आणि हायवेच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडावर जाऊन आदळली. गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला होता. अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर भीतीने ट्रक घेऊन तिथून पळून गेला. राघूची गाडी थोडक्यात वाचली होती. राघू तातडीने गाडी बाहेर आला. त्याने मागे पाहिले तर यशवंतरावांची गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. राघूने धावत जाऊन गाडीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या आत यशवंतराव रक्ताच्या थोराळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्त वाहत होते आणि स्लो पॉइझनमुळे त्यांचे शरीर आधीच कमकुवत झाले होते. त्यांनी कसेबसे डोळे उघडले आणि राघूकडे पाहिले. ते अत्यंत कापत असलेल्या आवाजात म्हणाले,
राघू, आर्यन, आर्यन सुरक्षित आहे ना? राघूच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, हो मालक, आर्यन बाबा सुखरूप आहेत. पण तुम्ही हे काय केलं? तुम्हीच तर मला. यशवंतराव रडत म्हणाले. राघू, मी पापी आहे. कामियाने मला फसवलं. आर्यन माझाच मुलगा आहे. कामियाने मला विष दिलंय. मला आत्ताच्या आत्ता आपल्या जुन्या फार्म हाऊसवर घेऊन चल. कामिया तिथेच तिच्या प्रियकरासोबत बसली आहे. मला मरण्यापूर्वी त्या नागिनीचा खेळ संपवायचा आहे. राघूने वेळ न वाया न घालवता यशवंतरावांना आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले, जिथे आर्यन होता. आर्यनने जेव्हा आपल्या वडिलांना रक्ताने माखलेले पाहिले, तेव्हा तो रडत त्यांच्या गळ्यात पडला. बाबा, बाबा, काय झालं तुम्हाला? मला सोडून जाऊ नका. यशवंतरावांनी आपल्या थरथरत्या रक्तळलेल्या हाताने आपल्या आर्यनचा चेहरा जवळ घेतला. ज्या मुलाला ते तिरस्कार करत होते, त्याचा स्पर्श आज त्यांना जगातील सर्वात मोठा आनंद देऊन गेला. माझ्या बाळा, मला माफ कर. यशवंतराव पुटपुटले. राघूने गाडी सुसाट वेगाने जहागीरदारांच्या त्या गुप्त फार्म हाऊसच्या दिशेने पळवली, जिथे कामिया विजयीचा जल्लोष करत होती. रात्रीचे 3 वाजले होते. फार्म हाऊसच्या आत लाईट चालू होती. प्रियकरासोबत हातात शॅम्पेनचा ग्लास घेऊन बसली होती. ती हसत म्हणाली, आतापर्यंत त्या राघूने आर्यनचा गेम संपवला असेल आणि उद्या सकाळी त्या म्हाताऱ्या यशवंतरावांचाही हार्ट अटॅकने मृत्यू होईल. अख्खं जहागीरदार साम्राज्य आता आपलं आहे. ते दोघे हसत होते. तितक्यात फार्म हाऊसचा मुख्य लाकडी दरवाजा एका मोठ्या लाथाने धाडकन उघडला गेला. समोर राघू उभा होता आणि त्याच्या हाताला धरून रक्ताने माखलेले, साक्षात मृत्यूसारखे दिसणारे यशवंतराव उभे होते. त्यांच्या मागे लहानगा आर्यन होता. कामियाच्या हातातील शॅम्पेनचा ग्लास जमिनीवर पडून फुटला. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. यशवंतराव, तुम्ही इथे कसे? आणि हा मुलगा जिवंत कसा? यशवंतराव एका क्रूर सिंहासारखे पुढे आले. त्यांच्या शरीरात त्राण नव्हते, पण मुलाला वाचवण्याचा आणि पश्चातापाचा राग त्यांच्या रक्तात उकळत होता. त्यांनी कामियाचा गळा घट्ट पकडला आणि तिला भिंतीला खिळवून ठेवले. ते गरजले, कामिया, मला वाटलं होतं तू माझी पत्नी आहेस, पण तू तर साक्षात सैतान निघालीस. माझ्या पोटच्या पोराबद्दल तू मला खोटं बोललीस, मला विष दिलंस. बघ, तुझा काळ आता तुझ्या समोर उभा आहे. कामियाचा प्रियकर यशवंतरावावर हल्ला करायला पुढे आला, पण राघूने तिथेच बाजूला पकडलेली लोखंडी रॉड उचलली आणि त्याच्या डोक्यावर मारली. तो जागीच कोसळला. यशवंतरावांनी कामियाला जमिनीवर फेकले. त्याच वेळी बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजू लागले. राघूने येतानाच पोलिसांना सर्व पुरावे देऊन फोन केला होता. पोलीस आत आले आणि त्यांनी कामिया आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. कामिया रडत ओरडत यशवंतरावांची माफी मागू लागली, पण आता खूप उशीर झाला होता. कामियाला घेऊन पोलीस निघून गेले. आता फार्म हाऊसच्या हॉलमध्ये फक्त यशवंतराव, आर्यन आणि राघू उरले होते. यशवंतरावांच्या शरीरातील विष आणि अपघाताच्या जखमामुळे ते जमिनीवर कोसळले. आर्यन धावत गेला आणि त्यांच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. बाबा, उठायला बाबा, मला भीती वाटते. यशवंतरावांनी राघूचा हात हातात घेतला आणि म्हणाले, राघू, माझ्याकडे फक्त काही मिनिट उरली आहेत. डॉक्टरांनी सांगितले की माझं शरीर आता वाचू शकत नाही. मी तुला जी 5 लाखाची सुपारी दिली होती, ती सुपारी नाही, तर आजपासून आर्यनचा सांभाळ करण्यासाठी मी तुला दिलेलं मानधन आहे. आजपासून तू या वाड्याचा केअरटेकर आहेस आणि माझ्या आर्यनचा दुसरा बाप आहेस. माझ्या मुलाला सांभाळ राघू. यशवंतरावांनी आर्यनच्या डोक्यावर शेवटचा हात ठेवला. त्याच्या डोळ्यातून एका पांढरा अश्रू खाली पडला. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला. श्रीमंतीच्या नशात ज्या बापाने मुलाला मृत्यू लिहिला होता, शेवटी त्याच मुलाला वाचवण्यासाठी त्या बापाने स्वतःचा जीव दिला. कर्माने आपला हिशोब पूर्ण केला होता. वर्ष निघून गेली. आज तो लहानगा आर्यन मोठा झाला आहे. तो जहागीरदार साम्राज्याचा मुख्य मालक आहे, पण त्याच्यासोबत आजही त्याचा राघू काका एका बापासारखा उभा आहे. आर्यनच्या कॅबिनमध्ये आजही त्याच्या वडिलांचा आणि त्यांच्या सुलक्षणा आईचा मोठा फोटो लावलेला आहे. आर्यनने जहागीरदार पॅलेसचे नाव बदलून मातृपितृ छाया निवास ठेवले आहे. मित्रांनो,
या सत्य घटनेवरून आपल्याला एकच मोठी शिकवण मिळते. पैसा, संपत्ती, सत्ता आज आहे तर उद्या नाही. पण नाती आणि आपला कर्म हे जन्मतरी सोबतीला असतं. माणसाने पैशाच्या मागे इतका आंधळ होऊ नये की त्याला स्वतःचं रक्तही पर्क वाटू लागावं. कारण तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला या जन्मात आणि याच पृथ्वीवर भोगावं लागेल. तुम्हाला करोडपती बापाची आणि या निष्पाप मुलाची कथा कशी वाटली? कर्माच्या या न्यायाबद्दल तुमचा काय विचार आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन आणि थरथरक कथेसह. धन्यवाद.